नमस्कार, स्वागत आहे नवीन एका ब्लॉगमध्ये। दत्त मंदिर येथे दर्शन वगैरे घेतलं, त्यानंतर आपण निघालो पुढील आपल्या लोडिंगच्या दिशेने। लोडिंगला जायचं होतं आज आपलाच मित्र किरण भाऊ पस्तापुरे यांच्या शेतामध्ये। आपल्याला लोडिंग करायची होती आज टरबूज। गाडी वगैरे टरबूज लोडिंगला लावली। किरण भाऊ म्हणला गाडी वगैरे मी लावतो, आपल्याला थोडंसं काम होतं। आपण गाडी वगैरे लावली। बघू शकता सिम्बाचा माल आहे, एकदम बेस्ट क्वालिटीचा मला लोडिंग वगैरे लागली। त्यानंतर पोचलो साईडवर। आपल्या मित्राला द्यायचा होता नाश्ता वगैरे घेतला चापोलीहून। त्यांचं बकेट वगैरे बदलण्याचं काम चालू होतं। त्यानंतर त्यांना नाश्ता वगैरे दिला, नाश्ता वगैरे सोबत केला। त्यांना त्यासाठी आणला होता वडापाव। बघू शकता श्वान नाश्ता करत असल्यामुळे तो पण जवळजवळ आला। त्याला वाटलं हे पण जेवत आहेत, त्यामुळे त्याला एक पाव टाकला। वडा काही खायसारखा नव्हता, तिखट असल्यामुळे त्याला आपण फक्त पावच टाकला। नाश्ता वगैरे करून घेतला। त्यानंतर आपल्याला गावात एक लोकलची ट्रिप होती। लोकलची ट्रिप टाकण्यासाठी आपण गेलो। गावामध्येच एक बेण्याची ट्रिप टाकायची, दिवसाचं बेणं टाकायचं होतं। ते ट्रिप वगैरे टाकली। त्यानंतर आपण निघालो आपल्या घरच्या दिशेने जाऊन आपलं सर्व आवरलं। त्यानंतर गाडी वगैरे घेतली। गाडी घेऊन आपण निघालो नांदेडच्या दिशेने। आपण जे टरबूज भरण्यासाठी सकाळी गाडी सोडली होती, भरून वगैरे झाली होती। त्यानंतर आपण निघालो नांदेडच्या दिशेने। आपण आणि किरण भाऊ दोघंजण सोबतच होतो। टॉप 60 ते 65 किलोमीटर चालल्यानंतर किरण भाऊ म्हणला थोडासा ब्रेक घेऊ। ब्रेक घेतल्यानंतर बघू शकता किरण भाऊची गाडी नंबर 1 मध्ये दोन्ही पण गाड्या भरल्या होत्या। त्याच्यासाठी थांबलो आणि थोडासा एक चहा घ्यावा म्हणला, एक प्रवासामध्ये ब्रेक म्हणून चहा वगैरे घेतला। त्यानंतर पोहोचलो आपण देगलूर नाक्याला। रमजानचा महिना असल्यामुळे थोडीशी इथं ट्रॅफिक लागली। 15-20 मिनटं आपल्याला इथं आपला 15-20 मिनटं गेला। त्यानंतर आपण पुढे गेलो, मार्केटला पोहोचलो। मार्केटला वगैरे आपण गाडी लावतो जमजम फ्रूट हारून सेटच्या इथं दोन्ही पण गाड्या लावल्या। किरण भाऊ म्हणला तुझी गाडी आधी खाली करून घे, कारण आपल्याला जायचं होतं रिटर्न वापस गावाकडे। गाडी वगैरे लावली। आम्हाला लगेच भत्ता वगैरे समजे खोलून दिलं। बघू शकता एक नवीन मॉडेलमधली गाडी आली होती BS6ची बडा दोस्त। आपला काय छोटा आहे आणि आपल्यापेक्षा छोटा किरणची गाडी आहे दोस्त। तिन्ही गाड्या एका जागी सोबत होत्या। आम्हाला लगेचच गाडी खाली करायला चालू केली। 1 नंबर 2 नंबर मालाची शूटिंग चालू केली। किरण भाऊचा माल बघू शकता जवळपास 5 ते 6 किलोचा आहे। गाडी वगैरे खाली केली आणि बघू शकता आपण निघालो वापस। हा रात्रचा नजारा आहे नांदेडचा, एकदम भारी दिसत होतं। रस्त्याला वाहनं पण नव्हते, आपण एकटंच निघालो गावाकडे। पण नॉनस्टॉप गाडी मारली आणि पोहोचलो धीरज भाऊच्या हॉटेलवर। धीरज भाऊने मस्त पहाटे 3 वाजता चहा बनवून दिला। चहा वगैरे घेतला। धीरज भाऊला म्हणलं चल आता तू पण झोप, मी पण जातो। त्यानंतर आपण गाडी वगैरे घेतली। बघू शकता धीरज भाऊचं आपल्या हॉटेल आहे शिरूरच्या बायपासला। चहा वगैरे घेऊन आपण निघालो आपल्या गावाकडच्या दिशेने। इथून आपलं गाव जवळच आहे। मित्रांनो, कसा वाटला ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा। धन्यवाद।